तहसील पुलिस थाना क्षेत्र में गवाहों को डराने धमकाने का गंभीर मामला सामने आया है। जोमेटो डिलीवरी बॉय और एक आपराधिक मामले के गवाह सुमित पुणेकर को कोर्ट में गवाही न देने की धमकी दी गई। आरोप है कि मनोज कुमार राठौड़ और उसके साथियों ने सुमित को हत्या के मामले में फंसाने और जान से मारने की धमकी दी। पीड़ित की शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। आरोपियों की गिरफ्तारी की प्रक्रिया जारी है। तहसील येथे अपराध क्रमांक 852/2025 कलम 232-1 भारतीय न्याय संहिता तसेच 351-3 आणि 3-5 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी सुमित धर्मेंद्र पुणेकर वय 20 वर्षे राहणार गोळीबार चौक टिमकी रोड सुलभ शौचालयाचे बाजूला पोलीस ठाणे तहसील नागपूर। हा फिर्यादी जो आहे तो डिलिव्हरी बॉयचं काम करतो झोमॅटो मध्ये आणि मागच्या वर्षी 2024 ला पोलीस स्टेशन तहसील येथे एक डबल मर्डर झाला होता। त्या डबल मर्डर मध्ये राठोड नावाच्या दोन भावांचा खून करण्यात आला होता अत्यंत निर्घृणपणे। सदर गुन्ह्यातील जे आरोपी आहे त्यातले काही आरोपी बेलवर सुटलेले आहेत आणि काही आरोपी अद्याप तो जेलमध्ये बंद आहेत। तर यातला हा जो फिर्यादी आहे सदर गुन्ह्यामधला तो त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता आणि त्यांनी कोर्टामध्ये साक्ष देऊ नये म्हणून जे जमानतीवर सुटलेले होते अशा तिन्ही आरोपितांनी यातील जे फिर्यादी आहे त्यांना धमकी दिली की जर तू आमच्या विरुद्ध कोर्टामध्ये साक्ष दिली तर तुला सुद्धा त्याच्याप्रमाणेच जीवांशी ठार करून जे भाऊ त्यांच्यातर्फे मारले गेले त्याच्यातर्फे तुला सुद्धा जीवांशी ठार मारू अशी धमकी त्यांनी दिली होती। फिर्यादी हे अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत पोलीस स्टेशनला आले होते। आम्ही तात्काळ त्यांच्या तक्रारीची दखल घेतली आणि वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नमूद तिन्ही आरोपी जे आहे त्यांना आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत ते। आम्ही त्यांना माननीय न्यायालयात हजर करू आणि त्याच्यानुसार पुढील तपास करण्यात येईल।